प्रिंट, यूट्यूब, जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे की या निवडणुकीमध्ये आपण महायुतीला भरभरून साथ दिलीत. आमच्या तिन्ही पक्षांचं आणि महायुतीचं धोरण ध्येय आपण कोल्हापूर शहराच्या जनतेपर्यंत पोहोचवलं आणि आपण ही गोष्ट आम्ही जी सांगितली होती ती मनापासून ठसवण्याचा प्रयत्न केला की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आमची सत्ता असल्यामुळं महायुतीचे सर्व आमदार आमचे महायुतीचे असल्यामुळं जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री असल्यामुळं आज शहराच्या विकासासाठी जे निधी आणू शकतो ती महायुतीच आणू शकते हे आपण ठसवण्यामध्ये यशस्वी झालात. त्याशिवाय कोल्हापूर शहराचा विकास, कोल्हापूर शहराचं व्हिजन डॉक्युमेंट आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी रोड शो केले. त्यांनी मिसळ पे कट्टा या चर्चेमध्ये त्यांनी अनेक कोल्हापूर शहराच्या त्यांनी विकासाचे स्वप्न हे लोकांच्या समोर ठेवलेलं आहे. आता जबाबदारी आमच्या नगरसेवकांची आणि आमच्या नेतेमंडळींची वाढलेली आहे. ज्या अपेक्षा आम्ही लोकांना सांगितलेल्या आहेत, जी स्वप्न दाखवलेली आहेत ती पूर्ण करण्याची ताकद आणि हिंमत आम्हा सर्व नगरसेवकांना आणि सर्व नेत्यांना आई अंबाबाईनं द्यावी अशी मी प्रार्थना करतो. आणि शहराचा विकास करण्याची आम्ही जी हमी दिलेली आहे त्यामध्ये आम्ही यशस्वी व्हावं ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. केक ना नाही, त्याचं आता आत्मचिंतन आम्ही करू. मगाशीच क्षीरसागर साहेबांनी सांगितलं की पहिल्यांदा ही निवडणूक 4 प्रभागाची होती आणि त्यामध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं, काही त्यांच्यामध्ये संघटन नव्हतं. ठीक आहे, आता आम्ही आत्मचिंतन करू आणि चूक भविष्यामध्ये होणार नाही याची आम्ही निश्चित काळजी घेऊ. नाही, हा नियम आहे की 1 महिन्याच्या आत ही आपली रजिस्टर करावी लागते आघाडी, त्याशिवाय त्याला खऱ्या अर्थानं कायदेशीर स्वरूप प्राप्त होत नाही. ते या लोकांना माहिती नसावं म्हणून मी सांगितलं. पहिल्यापासूनच आम्ही शहरामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कमी आहे ग्रामीण भागाच्या तुलनेपेक्षा. नाही, जे सुशिक्षित मतदार आहेत ज्यांनी नोटाला मतदान केलेलं आहे त्यांनी जाणून बुजून हा नोटाला मतदान केलेलं आहे. परंतु आम्ही लोकांना ट्रेनिंग देण्यामध्ये कदाचित कमी पडलो असेल, त्यामुळे शेवटचं बटन दाबल्याशिवाय तो आवाज होत नव्हता. त्यामुळे गडबडीनं त्यांनी नोटाला बटन दाबलं असावं अशी नगरपालिकेमध्ये आमच्या दृष्टीच्या गोष्टी आलेल्या आहेत. नाही, राज्यामध्ये सगळीकडे झालं, कारण आमच्या कोल्हापूर याच्यामध्ये काय झालं असं काय माझ्या निदर्शनाला काय आलेलं नाही. तुम्हाला एक लक्षात घ्या, मी कालसुद्धा याचं विवेचन केलेलं होतं की ज्यावेळेला सर्वजण एकत्र येतात त्याला काही सहानुभूती मिळते. त्यानंतर पहिल्यापासून अनेक वर्ष ते सत्तेत होते, त्यांचं संघटन होतं आणि तिन्ही पक्षाकडं ज्यांना उमेदवार मिळणार नाही ते चांगले लोक तिकडे गेले. म्हणजे फार मोठा मी महापराक्रमी आहे यामुळे एवढ्या जागा आल्या असं काही समजण्याचं कारण नाही.
नाही, समन्वयाचा अभाव होता हे मान्य केलं आम्ही. ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. कोऑर्डिनेशन नव्हतं हे मान्य केलं आम्ही. परंतु 45 आपले नगरसेवक निवडून आले आहेत, महायुतीचा महापौर होतो आहे, सगळे पदाधिकारी आपले होत आहेत, याचा आनंद आम्हाला मनापासूनचा आहे. मी असं म्हणालो की ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी होईल, ज्या ठिकाणी होणार नाही. कारण काय आहे की एक ज्यावेळा इथं वार्डाचा मतदारसंघ असायचा त्यावेळा युती व्हायची नाही, प्रत्येकजण वेगवेगळे लढायचे. हे 4 प्रभाग एकच आल्यामुळं, उमेदवार आल्यामुळं हे आपल्यावर कंपल्शन आलं आणि आपण युती करून आघाडी करून लढलो. आता जिल्हा परिषदेमध्ये आता ज्या ठिकाणी अनेक उमेदवार असतील तिथं कदाचित जमणार नाही. पारंपरिक एकमेकाच्या विरोधी लढाई केलेले लोक आहेत, तिथं कदाचित जमणार नाही. परंतु ज्या ठिकाणी युती होईल तिथं युती करायची, ज्या ठिकाणी युती होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण तिन्ही पक्षावर टीका न करता लढायचं. नाही, करण्याचा प्रयत्न आहे माझा. आता हे बघा, त्याबद्दल मी बोलणं काय योग्य नाही. ते सगळे नेते मंडळी बसून ठरवतील. खरं हा क्रायटेरिया ठरलेला असतो, काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. नाही, ते आज काय मी सांगू शकत नाही. आमचे नेते मंडळी वरची बसून ठरवतील. आता चांगलं काम केल्यावर ते पाठिंबा देतील आम्हाला. आता सत्ताच मिळणार नसेल तर करतील काय? त्यांच्या नगरसेवकांना निधी पाहिजे का नाही? ते आमच्याशिवाय कुठं मिळणार? आत्ता देतील. मला काय त्याची माहिती नाही. मला काही माहिती नाही. माहिती घेऊन मी सांगेन. आम्ही काल निवडणूक निकालात होतो. आम्ही घार फिरे आकाशी चित्त आमचं पिलापाशी होतं, त्यामुळे आमचं काय राज्यभर लक्ष नव्हतं. नाही, आता सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की या विषयाबद्दलचे काही निर्णय असतील ते नेते मंडळी घेतील. खरं तर आज आपण आनंदोत्सव साजरा करतोय. तुम्ही आनंदोत्सवाशी संबंधित प्रश्न विचारला तर बरं होईल मला वाटतंय. आता नवीन बॉडी आलेली आहे, आम्ही सगळीच मंडळी सकारात्मक आहोत, त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये याबद्दलची भूमिका आपल्याला लक्षात येईल, मिळेल. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.